लैंगिक शोषण, जबरदस्तीनं धर्मांतर आणि आता या प्रकरणात थेट दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSची एंट्री झाली आहे. या सगळ्याचा दिल्लीतील एका बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध आहे का? कोण आहे निदा खान? या प्रकरणाचे धागेदोरे थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले जात आहेत. त्याचीच सखोल माहिती जाणून घेऊयात. नाशिकच्या IT हबमध्ये सध्या TCS कंपनीतील एका प्रकरणाची जोरदार चर्चा होतीये. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. पण या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि HR निदा खान ही मात्र अजूनही फरार आहे. पोलिसांनी तिचा पती मोईन खान याला मुंब्रा इथून ताब्यात घेतलंय. मात्र निदा अजूनही पोलिसांना गुंगारा देते आणि ती सतत आपलं लोकेशन बदलतीये. निदानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर नाशिक कोर्टात सुनावणी होण्याचीही शक्यता आहे. हे प्रकरण आधीच गंभीर असताना याला आणखी एक धक्कादायक वळण मिळालं. शुक्रवारी दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSनं या प्रकरणात पहिली एंट्री घेतली. ATSनं अटकेतील रजा रफिक मेनन आणि शफी भिकन शेख यांची तब्बल 3 तास कसून चौकशी केली. हे दोघे एकेकाळी निदा खानचे विश्वासू सहकारी होते असं सांगितलं जातं. ATSनं त्यांना आंतरराष्ट्रीय कॉल, फंडिंग आणि आंतरराष्ट्रीय टोळीशी असलेल्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि ATS चौकशीमुळे या प्रकरणाला नवं गंभीर वळण मिळालंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फरार HR मॅनेजर निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील एका आरोपीशी संबंध असल्याचा संशय आता तपास यंत्रणांना आहे. निदा खानचा संबंध दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटातील संशयित डॉ. शाहीन शाहिद हिच्याशी असू शकतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. शाहीनचं नाव अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित एका जुन्या प्रकरणातही समोर आलं होतं. निदा आणि शाहीन यांच्यात कधी कॉल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संवाद झाला होता का? धर्मांतराच्या या नेटवर्कचा वापर देशविघातक कृत्य किंवा फंडिंगसाठी केला जात होता का? नाशिकचं धर्मांतर नेटवर्क आणि अल फलाह युनिव्हर्सिटी प्रकरण यात काही संबंध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं SIT आणि ATS शोधतेय. या प्रकरणात फक्त लैंगिक शोषण आणि धर्मांतर नाही तर आता आंतरराष्ट्रीय रॅकेट, टेरर फंडिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर धागेदोरे समोर येत असल्यानं तपास यंत्रणा अत्यंत गांभीर्यानं याकडे पाहतायत. SITनं आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून त्यांचं क्लोनिंग केलंय. त्यांच्या चॅटिंगमधून अनेक संशयास्पद संवाद समोर आले आहेत. पीडितांना फसवण्यासाठी वापरल्या गेलेल्या व्हॉट्सअप ग्रुपचे बारकावेही डिजिटल तपासणीतून उघड होत आहेत. पुढच्या काही दिवसात या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.